काँग्रेसनं बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत महाराष्ट्रात. काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची यादी ही दिल्लीतून जाहीर होते. काल सन्माननीय शरद पवारजी आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवरती आले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. ती चर्चा साधारण पुढल्या रणनीती संदर्भात, जे तीन पक्षांच्या एकत्र सभा किंवा प्रचार यंत्रणा ही कशा प्रकारे राबवायची, उमेदवारांच्या घोषणा एकत्रित करता येतील का, या संदर्भात चर्चा झाली. आणि ती चर्चा अर्थातच पवार साहेबांबरोबर नेहमी सकारात्मक चर्चा होत असते. शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला म्हणालो होते की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप हे जवळजवळ पूर्ण केलं. माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही आघाडीमध्ये आहे का, हा प्रश्न आपण कायम विचारत असतो. आम्ही म्हणतो आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली. चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले. चर्चा कालपर्यंत सुरू होती, आजही राहील. महाविकास आघाडीकडून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक जो 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तो कायम आहे. आता त्या संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत आणि त्या संपलेल्या नाहीत. आणि आम्हाला खात्री आहे की या देशात आणि महाराष्ट्रात जे ईदी अमीनचं राज्य सुरू आहे, हुकुमशाही वेगळ्या पद्धतीनं ईदी अमीनचं राज्य सुरू आहे, संविधानच गिळतायत. म्हणजे नरसंहार होतो. ईदी अमीन हा नरभक्षक होता. हे संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करतात. डॉक्टर आंबेडकरांचे संविधान गिळण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा वेळेला आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.